आणि एका इनिंगसाठी सगळ्यांच्या आग्रहा खातीर समालोचन करतील या ठिकाणी पुण्यातील एक बहरदार बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक दीपक मंडले सर एका इनिंगसाठी आपल्याबरोबर जोडले जातील. या सर आपलं असेल हार्दिक स्वागत. धन्यवाद प्रवीण सर. पहिल्या चेंडूवरती कृष्णाचा एक बहारदार षटकार आपण पाहिलाय. 40+ जी मॅच झाली पुणे विरुद्ध पिंपरी चिंचवड त्या मॅचमध्ये सुद्धा कृष्णानं अतिशय दाहक फलंदाजी केली आणि सर्वांचा लाडका कृष्णा आज मला वाटतं मैदानात चांगली बॅटिंग करतोय. समोर एक नामांकित गोलंदाज त्याच्या समोर आहे. या ठिकाणी कृष्णानं जर अर्धशतक पूर्ण केलं तर कैलास भाऊ लांडगे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस असेल. पुढचा चेंडू अंगावरती आदळलाय. सुलताननं कमबॅक केलंय आणि ते चांगल्या प्रकारे केलंय. या ठिकाणी आपण पाहतोय कृष्णाच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकला नाही. प्रवीण सर एक सुंदर क्रिकेटची स्पर्धा आईश्री चषक प्रशांत दादा आणि डॉनचं कौतुक करावं लागेल. नक्कीच नक्कीच प्रशांत दादा गायकवाड फार मोठे कष्ट मेहनत ही क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्यासाठी मात्र त्यांनी घेतलेले आहेत. थोडासा मिस टाइम फटका कृष्णाचा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल घेतली जाते आणि त्यांनाच नक्कीच सपोर्ट करणारा त्यांचा पूर्णपणे सपोर्ट स्टाफ असेल, संपूर्ण आईश्री प्रतिष्ठान असेल, यांनी घेतलेले कष्ट आणि मेहनत आणि त्यानंतर सलग दुसऱ्या पर्वात ही क्रिकेटची स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते. दीपक मंडले सर 7 धावा धावफलकावरती आहेत. सुंदर अशा प्रकारचा षटकार कृष्णाच्या बॅटमध्ये आल्यानंतर आपण पाहतो एक चांगल्या प्रकारची बॉलिंग सुलतानकडनं. अनुभव प्रचंड आहे आणि हा अनुभवच एकमेकाविरुद्ध त्यांना उभा करून गेलाय. बोटं फिरवली होती. चेंडू खोलवर टप्प्याचा होता. ऑन साईडला हलक्यातून ढकलून दिलाय आणि तिथे आपण पाहतो एक नामांकित जोडी 1 धाव पूर्ण करते. परंतु सुलतानचं कौतुक करावं लागेल. तिकडनं आपण पाहतोय किती दूरवरती पहा त्या ठिकाणी नक्कीच खेळाडू पळत आला होता कव्हर करण्यासाठी आणि हे तुम्हाला क्रिकेटमध्ये जमलं पाहिजे. 1 धाव महत्त्वाचे आहे. आपण सकाळपासून प्रवीण सर काय मॅचेस पाहिल्यात. 1-2 मॅचेसमध्ये फक्त स्ट्राईक चेंज झाली म्हणून समोरचा संघ जिंकलाय. अशी सुद्धा परिस्थिती आपण अनेक वेळा पाहिलेली आहे. तर नक्कीच अनेक रंगतदार लढती या ठिकाणी ज्या पाहायला मिळाल्या. थांबा थोडं दोन. हा चेंडू आपण पाहतोय एक वाईट बॉल असेल. +1 धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. 1+1 या ठिकाणी केविन अँथनी आणि यश माने हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक सर अगं अगं म्हशी मला कुठे नेशी हे वाक्य तुम्ही अनेक वेळा प्रवीण सर ऐकलं असेल. इथं म्हशींना बाहेर काढण्यासाठी एक माणूस पाठवायला लागलाय कारण त्यांना माहिती आहे इथं त्या ठिकाणी आपल्याला चारा उपलब्ध आहे आणि जिथे चारा आहे तिथे माणूस किंवा पशु बरोबर जातो. हरकत नाही. मैदानाच्या आतमध्ये सुलतान सुंदर गोलंदाजी करताना कृष्णा सातपुते आणि एजाज कुरेशी सारख्या बलाढ्य फलंदाजी मधल्या अभेद्य खेळाडूंना त्यांनी थांबवून ठेवलंय आणि एक खेळाडू मात्र एक उत्कृष्ट जबाबदारी पार पाडतोय. यावेळेस परत इनसाइड आउट फटका खेळला गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. एजाज कुरेशी ब्रँडेड षटकार 6 धावा. त्यावेळेस बॅकफुटला गेला. चेंडू सरळ चढवलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. अनिल माळी सरांचा इशारा. खनखनी षटकार. दादा गायकवाड प्रदीप नेने त्यांचं मी कौतुक करेल. आज 5 समालोचक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मैदानावर आलेत आणि मी आल्यानंतर अर्धा डझन पूर्ण झाले. हा सुद्धा एक योगायोग त्या ठिकाणी निव्वळ योगायोग म्हणायला लागेल. आणि मगाशी आम्ही अर्धा डझन ओव्हरचीच मॅच खेळलोय 6 षटकांची. त्यामुळे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती ही टुर्नामेंटची लोकप्रियता या मैदानाची लोकप्रियता आहे. पहिला चेंडू बॅटच्या आतलीकडे घेतोय. यष्टेच्या मागे उस्माननं चेंडू अडवलाय. धावफलकावरती कुठल्या प्रकारे वाढवणार नाही. गोलंदाज आलाय. हार नवनिर्माण की जान संगमनेर का सिब्बान. सिब्बान किती मोठं नाव आहे. 40+ प्रवीण सर मला वाटतं 20-22 वर्ष आपण सिब्बान बद्दल बोलतोय. आता कुठेतरी मी थोडासा कमी जास्त होतोय पण सिब्बान अजूनही सुरू आहे. कृष्णासाठी टाकलेला चेंडू जोरदार अपील यष्ट्यांच्या पाठीमागून आपण पाहतोय. या ठिकाणी सन्माननीय अमित पलंगे, सन्माननीय योगेश जाधव, त्याचबरोबर सन्माननीय आकाश अग्रवाल या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी वेळात वेळ काढून उपस्थित झाले. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यानच्या काळामध्ये सिब्बांना मात्र कृष्ण सातपुतेला पाठवून दिले. ते नक्कीच तंबूच्या दिशेनं
आणि एक सुंदर अशा प्रकारचा लो यॉर्कर यष्ट्यांना जस्ट जाटून पुसून घासून निघून गेला आणि कृष्णाला परतावं लागते तंबूच्या आश्रयाला. धावफलकावरती धावा आहेत त्या माझे स्कोरर मित्र कळवतात 22 धावा. आज खरं पाहिलं तर या मैदानानं फार मोठे मोठे क्रिकेटपटू मोठी मोठी नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत आणि या मैदानावरती कितीतरी मोठ्या मोठ्या स्पर्धा या पुण्यनगरीनं आणि संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेल्या आहेत आणि त्याच परंपरेतलं आई श्री चषकाचं हे भव्य दिव्य नियोजन आपण पाहतोय. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. छोटे कार्यकर्ते प्रवीण सर मैदानात पोहोचलेत. इतर 2-3 कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारचं काम करतायत कारण चारा दिसल्यावर जशी म्हैस येते ना मैदानामध्ये तशी खेळपट्टी आणि बॉल दिसल्यावर क्रिकेटपटू मैदानावरती येतो. हे समीकरण आहे आणि ते आपण पाहिले. पप्पू रामगुडे आणि कृष्णानं भेदक फलंदाजी केली. चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली. पिंपरी चिंचवडकडनं सुद्धा एक षटक चांगल्या प्रकारे टाकलं गेलं. त्यांचंही कौतुक करणं नक्कीच गरजेचं आहे. बराचसा अडथळा आहे तो अडथळा थोड्या वेळानंतर दूर होईल. सर्वजण पावसाची वाट पाहतात. पाऊस नाही पण अज्ञात पाहुणे मात्र मैदानावरती भरपूर आलेले आहेत. सिब्बान थांबलाय त्या ठिकाणी. एजाज बहुतेक लहानपणी हे काम केलेलं दिसतंय आपल्या गावी असताना आणि त्यामुळे त्याला माहिती आहे मशीनना बाहेर कसं घालवायचं. त्या प्रकारे चेंडू तो बाहेर घालवत एक सुंदर अशा प्रकारचा खेळ. आज प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. महाराष्ट्रातले सगळे तारे सितारे आज या खडकी रेंज हिलच्या मैदानावरती चमचमतायत. ढगांचं आच्छादन मैदानावरती आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सुंदर खेळ प्रवीण सर आपण सकाळपासून पाहिलेला आहे. तर नक्कीच आज दिग्गज तारे सितारे या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र उपस्थित होताना जे पाहायला मिळत आहेत. सिबान गोलंदाजी मार्गावरती मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतोय हा फटका आपण पाहतोय. थोडासा मिस टाइम शतरक्षक येईल. चेंडूवरती सिंगल पूर्ण केली जाते. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. कृष्णा अगदी या षटकारानं मात्र केली होती सुरुवात परंतु त्यानंतर थोडंसं धाव गतीवरती नियंत्रण नक्कीच येताना जे पाहायला मिळते. सिबान चांगली गोलंदाजी दिवसभराच्या सत्रामध्ये करताना जो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती चालू आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. एजाज जानकी एक अर्धशतक झळकवले या क्रीडांगणावरती आणि या क्रिकेट रसिकांची मन जिंकणारी फटकेबाजी एजाज कुरेशीनं आज या क्रीडांगणावरती केली. समोर मात्र आपण पाहतोय सिबान. ओ चेंडू थोडासा खाली राहिलाय. उस्मान पटेलच्या हातात जाऊन बिसावतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक स्थिर असेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता दीपक सर नक्कीच रोखून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये 22 होत्या. सिब्बान 10 गोलंदाजी करतोय. चेंडू हलकाचा त्या ठिकाणी खाली राहिला होता. ऑन साइडला जोरदार फिरवलाय. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय आणि तिथे आपण पाहतोय ऐन वेळेला केलेली चूक. चेंडू सीमापार. चौकार 4 धावा. आमच्या सातपुते हे मला वाटतं रात्रंदिवस फक्त क्रिकेटसाठी वाहून घेतलेली माणसं आहेत. जबरदस्त बॅटिंग झाली. हार जीत हा नंतरचा विषय. आज 30-40 जण 40+ वाले एकमेकाबरोबर येऊन सुंदर गप्पा प्रवीण सर मारलेले आहेत. एजाजचा हा फटका आपण पाहतोय. चेंडू भिरकावून दिलाय पुन्हा एकदा परंतु झेल तेवढाच अप्रतिम त्या ठिकाणी मात्र टिपला जात आहे. एजाज कुरे धाबा स्कोर कार्ड वरती दुसरी विकेट कृष्णा पाठोपाठ एजाज कुरेशी देखील तंबूच्या आश्रयाला नक्कीच परतताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. आईश्री चषक अगदी आपण पाहतोय. काही सामने बाकी. काही वेळात आपल्याला विजेता आणि उपविजेता नक्कीच कळणार आहे. आज महाराष्ट्रातील तारे सितारे या क्रीडांगणावरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. खास करून आज मुंबईचे देखील बरेचसे खेळाडू या क्रीडांगणावरती उतरताना आपल्याला जे पाहायला मिळालेले आहेत. सकाळच्या सत्रापासून सगळ्यांचं लक्ष लागलंय की आईश्री चषक या पर्वाचा विजेता कोण आणि त्यासाठी मात्र काही अवधी बाकी आहे. दीपक सर खरं तर या ठिकाणी मी प्रशांत आदवडे सर, मनीष पाटील सर, आमचे शैलेश निवंगुने सर आणि तुमच्या सर्वांचा मी आभारी आहे की जेणेकरून तुम्ही सर्वांनी मला इथे समालोचकांच्या यादीमध्ये मी नसताना सुद्धा मला बोलायची संधी दिली. आणि एक वाक्य मी नेहमी सांगत असतो. नितीन माटुंगे दरम्यान मैदानावरती आलाय. आयुष्यामध्ये हुशार सगळे असतात. संधी देणारा फार महत्त्वाचा असतो. जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत तुमची हुशारी दाखवताच येत नाही. नुसती हुशारी प्रवीण सर कामाची नसते हे आपण नेहमी पाहत आलोय. धावफलकावरती माझे स्कोरर मित्र कळत आहेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. तर षटक क्रमांक 3 घेऊन रोहित यादव त्यानं काय केलं तुम्ही पाहिलंय मगाच्या मॅचमध्ये. समोर कोण होता? प्रशांत शुक्ला समोर होता. 2 चेंडू 9 धावा पाहिजे होत्या. षटकार खेचला प्रशांत शुक्लानं. सामना 1 चेंडू 3 धावांवरती आला आणि या छोट्या गोलंदाजानं रोहितनं असा बॉल टाकला की तिथे मात्र 2 धावांनी त्यांचा संघ जिंकलेला आहे. या खेळाडूबद्दल प्रवीण सर पुढे जाऊन अजून थोडीशी माहिती देईल. या चेंडू नंतर त्या विषयाकडे मी घेऊन जाईल. समोर आहे तो मात्र संदीप मकवाना.
लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हा चेंडू पहा किती सुंदर खेळलाय संदीप मकवानानं, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं घणाघाती षटकार. 6 धावांनी धावफलक पुढे जाईल. हा जो खेळाडू प्रवीण सर बॉलिंग करतोय ना, रोहित यादव, हा पहिला ISPL चा सीझन खेळलेला खेळाडू आहे. आणि ही माहिती आम्हाला मगाशी भेटली ती मात्र योगेश पेनकर यांच्याकडनं. जे पहिला ISPL चं पर्व झालं ना, त्या पर्वामध्ये हा खेळाडू त्या ठिकाणी तो सीझन खेळलेला आहे. परत त्याचा सज्ज होतोय. ओव्हर टू प्रवीण. तर नक्कीच युवा गोलंदाज आहे आणि सगळ्यांची मनं आज या खेळाडूनं मात्र जिंकली. एक चेंडू 3 धावा लागत असताना मात्र टिपलेला झेल आणि त्यानंतर मात्र रोहित फार मोठा जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळाला. हा फटका आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती, त्या ठिकाणी मात्र सिंगल घेतली, एक दुसरी धाव पूर्ण केली जाते. उस्मान पटेल चेंडूवरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय, तिसरं जारी. स्कोर कार्ड वरती धावा 36. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावरती जारी आहे. चांगली गोलंदाजी रोहितची पाहायला मिळते. छोट्या चणीचा खेळाडू आहे, दोन्ही चेंडू त्याच्याकडे आहेत. गोलंदाजीवरती नियंत्रण त्याचं चांगलं आहे. तो चेंडू त्या ठिकाणी फलंदाजापासून, उजव्या हाताच्या फलंदाजापासून लांबही नेतो, डावखोऱ्या फलंदाजाच्या शरीरापासून तो दूर घेऊन जातो. आणि हेच त्याच्या यशाचं वैशिष्ट्य आहे. आणि उस्मान पटेल सारखा खेळाडू ज्यावेळेस तुमच्या गोलंदाजीला टाळ्या वाजवतो ना, त्यावेळेस तुमची गोलंदाजी खरंच दर्जेदार आहे हे मात्र सिद्ध होऊन जातं. अनेक नावं प्रवीण सर तुम्ही सकाळपासून घेतले असतील, परंतु एक नाव घेतलं की नाही दिवसभरामध्ये मला माहीत नाही. खरं तर त्या ठिकाणी सुप्रीमो चषक ही स्पर्धा सर्वांची त्या ठिकाणी ओळखीची स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये फार मोठं काम करणारे आमचे संतोषदादा बंड सुद्धा सकाळपासून मैदानावरती उपस्थित आहेत. आणि पलीकडे मात्र ते खेळाडूंच्या गोटामध्ये उभे आहेत. बॅकफुटला जात त्या ठिकाणी पंच करण्याचा प्रयत्न संदीपचा होता. बॅटची एज घेतली, गली आणि थर्डमॅन दरम्यान चेंडू जातो दूरवरनं. दिनू कांबळे तिकडे पळत आलाय. 2 धावा दरम्यान नितून माटुंगे आणि संदीप मकवाना ही जोडी जर पाहिली तर कोल्हापूर साईडची मंडळी. आणि मगाशी आमचा विकी पुजारी मला भेटला आणि विकी पुजारीने सांगितलं, विकीला म्हटलं विकी खूप लांब खेळायला रबर बॉल. तो म्हटला सर आता आमचा विजय आहे ना, विजय असल्यावर आम्हाला कुठंच खेळायला जायला प्रॉब्लेम नाही. हे एका मित्राने एका मित्राबद्दल व्यक्त केलेलं मत आहे, हे फार महत्वाची गोष्ट आहे. परत एकदा गोलंदाजी मार्कवरती रोहित, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्विच हिटचा प्रयत्न होता, पूर्णपणे ग्रीप हाताची बदलली होती. जातोय चेंडू मात्र डीप थर्डमॅनच्या दिशेला. एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेताना थांबवले नितीन माटुंगेनं. थ्रो अगदी उस्मानच्या चेस्ट हाईट लेवलला आला, तो त्यानं चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवला. धाव फलकामध्ये 1 न वाढ. माझे स्कोरर मित्र कळवत आहेत षटक क्रमांक 3 सुरू असताना 39 धावा धाव फलकावरती आहेत. या ठिकाणी पुणे पोलीस पृथ्वीराज गायकवाड, मला वाटतं फार काही मोठी ओळख करून द्यावी लागणार नाही. रोहन खरात, जर माझा अंदाज चुकीचा नसेल तर यावर्षी रोहन खरात MPL खेळलाय, अर्थात महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलाय. आणि रोहन खरातची पहिली विकेट कोण आहे माहितीये का? असलम काजी सारखा त्या ठिकाणी नामांकित रणजीपटू, हा रोहन खरातची पहिली विकेट आहे. आणि त्यापुढे जाऊन एक घटना घडली, ज्यावेळेस रोहन खरातनं आसिमचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. ऋतुराज गायकवाडने केलेला जल्लोष आपण विसरलेलो नाहीये. म्हणजे आज त्या लेवल पर्यंत रोहन त्या ठिकाणी टेनिस बॉल क्रिकेट मधनं पोहोचलाय. 5व्या 6 षटकामध्ये संदीप आणि नितीनला तो थांबू शकेल का? आज विशाल भाऊ कांबळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात घडलेला हा रोहन खरात आपण पाहिलं. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा सध्या तिथला गाजवताना पाहायला मिळतो आहे. शेवटचं षटक रोहन खरात टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 45 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. अनेक आसरा आहेत रोहनकडे. इन स्विंग असेल, आउट स्विंग असेल, दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडूचा वेग थोडासा कमी त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी त्या ठिकाणी उस्मानच्या हातात पोहोचलीये. धावा घेतल्या जात आहेत 2 आणि या धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं जाऊन पोहोचेल 47 वरती. धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. सर इथं जर आपण पाहिलं तर मगाशी ज्या टीम विरुद्ध ही टीम खेळते ना, म्हणजे FM कांदारी किंग संघानं मगाशी 80+ धावा केल्या होत्या. आणि तुम्ही 4 षटकामध्ये अजून मला वाटतं 50ही पार केली नाही. ही खरं तर भारतीय स्पोर्ट्स कोल्हापूर संघासाठी थोडी चिंतेची बाब असेल. आणि संदीप आणि नितीन नक्कीच तेवढे हुशार खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे धावफलक वेगाने वाढावं लागेल. परंतु समोर रोहन क्वालिटी बॉलिंग करतोय. हो, यावेळेस त्याचा चेंडू आतमध्ये रॉंग वर होता. बॅटची झेल टिपलाय तो, मात्र नक्कीच सुलतान फलंदाज बाद.
अतिशय चांगला चेंडू होता प्रवीण सर. तुम्ही जर बारकाईने पाहिला असेल तर पहिले 2 चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेसे बाहेर निघाले, परंतु हा त्याच ॲक्शनमध्ये टाकलेला रंगून होता. म्हणजे तुमच्या हाताची जी मुवमेंट आहे किंवा हातामध्ये तुम्ही ज्या प्रकारे चेंडू त्या ठिकाणी ग्रीप करता, लेग स्पिन टाकत असताना सेम त्याच ॲक्शनमध्ये ज्यावेळेस तुम्ही रॉंगून टाकताना त्यावेळेस फलंदाज चकत असतो. आणि नुकताच भारत श्रीलंका दौरा, आपण श्रीलंकेचा दौरा आपण पाहिला, त्या स्पिनर्सनं आपल्याला अशाच चेंडूवरती फसवलंय आणि तब्बल मला वाटतं 27 वर्षानंतर श्रीलंके संघाने त्या ठिकाणी भारताविरुद्ध सिरीज जिंकलेली आहे. न्यू बॅटर योगेश पेनकर. या ठिकाणी एक स्वागत आहे. सन्माननीय प्रकाश लोखंडे पुणे पोलीस आणि त्याचबरोबर सन्माननीय पृथ्वीराज गायकवाड पुणे पोलीस, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी योगेश पेनकर. मला वाटतं बराचसा खाली तो आज खेळायला आला आणि काहीतरी त्यामध्ये टीमची प्लॅनिंग असेल खरं तर भारतीय 11 कोल्हापूर संघाची. रोहनचा हा चेंडू बॅकफुटला गेला, पंच केलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय, परंतु पाहूया पंचांचं म्हणणं काय आहे. चौकार, 4 धावा. बरीचशी झाडं मध्ये आहेत आणि अनेक वेळा आपण पाहतो एक नॅचरल अशा प्रकारचं मैदान आहे. आणि खरं तर या मैदानाबद्दल जी सुविधा आहेत त्या सुविधा म्हणजे नॅचरल इकडे पॅव्हेलियन आहे, इकडे कधी मंडप टाकावा लागत नाही. प्रवीण सर, आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर हे कायमस्वरूपी कधी तुम्ही स्पर्धा भरवा, हे नॅचरल मंडप त्या ठिकाणी मिळतो. मैदानावरती झाडं बरीचशी आहेत, परंतु तेच मैदानाचं सौंदर्य आहे आणि तेच या मैदानाचं वैशिष्ट्य आहे. धावफलकावरती माझे स्कोरर मित्र कळवत आहेत 53 धावा. या ठिकाणी अर्धशतक पूर्ण होते भारतीय 11 कोल्हापूर संघाचं. रोहन सज्ज होतोय. ओ योगेश पेनकर मिस टाइम, बॅटची एज घेतली, चेंडू फार उंच आकाशात गेलाय, दूरवरनं फिल्डर चेंडूच्या खाली, अफलातून झेल. योगेश पेनकर परतावं लागेल मागे. थोडंसं अगोदर मी स्कोर कार्ड प्रेक्षकांना सांगेल. 53 धावांवर धावफलक थांबलाय. न्यू बॅटर, फार मोठी ओळख मला वाटतं करून द्यावी लागणार नाही. विजय पावले मैदानावरती येतोय. योगेश बरोबर आज आम्ही तास दीड तास गप्पा मारल्या आणि योगेश पेनकरनं सांगितलं सचिन तेंडुलकर यांच्या बरोबर माझी भेट अभिषेक बच्चन यांनी करून दिली आणि सचिननं मला पहिला प्रश्न विचारला, तुझं गाव कुठलं? म्हणजे मित्रांनो विचार करा, त्या गावाच्या नावासाठी तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस योगेश यांनी सांगितलं सचिन तेंडुलकर यांना माझं गाव महाड आहे, सचिन म्हटले नक्कीच मला ते गाव माहीत आहे कारण माझे बरेचसे नातेवाईक त्या परिसरामधले. अशा गमती जमती ज्यावेळेस तुम्ही खेळाडूंची चर्चा करता आपल्यापर्यंत येत असतात. मैदानाच्या आतमध्ये रोहन जबरदस्त गोलंदाजी करतोय. विजय पावले शेवटचे काही चेंडूत पाहूया काय करतोय. हा चेंडू लेग ब्रेक होता, बाहेर निघाला, हलक्या हाताने खेळलाय, दूरवरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतो, चेंडू दिलाय तो विकेट किपर उस्मानच्या हातामध्ये. विजय पोहोचू शकला नाही. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव फलकावरती धाव आहेत त्या 54 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय तो मात्र भारतीय 11 कोल्हापूरचा. FM कांदारी किंगला 55 धावांची गरज आहे. मी थोडा वेळ थांबेल, तुम्ही अजिबात थांबू नका. तुम्ही नजर रोखून पाहत राहा. प्रशांत दादा गायकवाड, प्रदीप नयनी त्यांचा आईश्री चषक, इतर भरपूर समालोचक आपल्या बरोबर आहे. आणि यानंतर मात्र परत एकदा मी ओव्हर तुम्हाला प्रवीण गायकवाड. उमेश भाऊ लगड यांचे देखील आयोजकांतर्फे हार्दिक वाक्य देखील आले. जो डोक्यानं फोडतो दगड असा आमचा उमेश भाऊ लगड. पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जशी मॅच चालू होईल यानंतर पुन्हा एकदा गोपी जाधव सर आणि मनीष पाटील सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर, आपलं हार्दिक स्वागत. येस, थँक्यू प्रवीण गायकवाड सरांना. आपण ऐकले एक मोठी लढत ती रंगली आहे. आईश्री चषक 2024 मध्ये तुम्हा सर्वांचं
सहर्ष हार्दिक अधिक स्वागत लक्ष आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. FM कांदारी किंगच्या समोर ठेवले गेले 55 धावा बनवायचे. 24 चेंडू आणि 55 धावांचं लक्ष सलामीवीर मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि त्याच्याबरोबर यावर्षी रबर बॉल क्रिकेटमध्ये भरपूर फॉर्ममध्ये खेळणारा खेळाडू आकाश जहांगीर. 24 बॉलमध्ये रन बनवायचे आहेत. 55 धावा. मनीष पाटील सर आमच्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडले जातात. या सर आपलं देखील स्वागत आहे. आणि चांगली लढत मनीष सर आपल्याला पाहायला मिळणार, कारण दोन्ही संघांकडे तेवढीच चांगली स्टारकास्ट आहेत, तेवढेच चांगले तारे सितारे आहेत. पहिल्या डावमध्ये चांगली गोलंदाजी झाली, फलंदाजी देखील चांगली आपण पाहिली. आणि आता दुसऱ्या डावाचा आपण पाहिला तर टीम हार्डल इथे घेतलं गेलं आणि अगदी काही क्षणांमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. थकलेल्या डोळ्यांसाठी आनंदाचा क्षण म्हणजेच क्रिकेटचा खेळ. क्रिकेटचा खेळ हा खूप महत्त्वाचा आहे. तर तो आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. तुम्ही प्रेक्षक असा, तुम्ही क्रिकेटर असा, पण क्रिकेट हे लक्षात ठेवून तुम्हाला पुढे सरकायचं आहे. आणि म्हणूनच सातत्याने जसं आपण टेनिसवर क्रिकेटमध्ये उत्क्रांती पाहिलेली आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये तशीच उत्क्रांती आता रबरबॉल क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतोय. काल आपण पुणे जिल्ह्यातील मर्यादित संघांना पाहिलं होतं आणि आज आपण ऑल इंडिया ओपन कॅटेगरीला पाहतोय. त्याचमुळे क्रिकेटचा खेळ हा मात्र आता कुठेतरी अजून जास्त प्रगल्भ होत चाललाय, याची प्रचिती आईश्री चषकामधून तुम्हाला पाहायला मिळते. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. 40+ क्रिकेट देखील आपण पाहिलं. एकंदरीतच 40 नंतर क्रिकेट थांबलं जातं, पण तो राहुल भैया साठे आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकार्याने एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आणि आज तो उपक्रम देखील खूप मोठ्या उंचीवर पाहायला मिळतो. मॅचच्या दिशेने जाऊया. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. ऑल सेट अंपायर सिग्नल लेट्स प्ले. पहिलं षटक टाकण्यासाठी रफ्तारका सौदागर अर्थातच विजय पावले गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय आणि समोर आपण पाहतोय आकाश जहांगीर. 55 धावा 55. 55 बनवायचे. दुश्मन पटेल राईट मध्ये विकेट. पहिला बॉल आकाशसाठी. पहिला बॉल ऑन साईडला लॉफ्ट केलाय. चांगलं टायमिंग प्रॉपर. बॉल करतोय हवाई सफर. पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आकाश जहांगीरने आता मात्र चेंडूला दाखवलंय. आकाश सरळ बॅटचा वापर करताना व्ही मध्ये खेचलाय. दमदार षटकार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. डाऊन दी ग्राउंड फटका सजवला आणि त्यानंतरचा फटका देखील पाहिलं तर तेवढा चांगला. माफ करा, पहिला फटका आपण पाहिलं तर मिड विकेट रिजनमध्ये खेळला, त्यानंतरचा डाऊन दी ग्राउंड खेळला गेला आणि ही खासियत आहे आकाश जहांगीरची. त्याच्या बॅट स्विंग प्रामुख्याने अगदी उल्लेखनीय आहे. मनीष सर खूप चांगला उल्लेख आपण गोपी सर बॅट स्विंगचा केला. तरुण आहे, तडफदार आहे, फ्लेक्झिबल आहे आणि त्याचमुळे त्या फ्लेक्झिबिलिटीचा वापर तो लीलया करताना पाहायला मिळालेला आहे. आणि म्हणूनच समोर गोलंदाज एका ताकदीचा आहे, प्रतिभेचा आहे, गुणवत्तेचा आहे, अनुभवाचा आहे. पण मी सुद्धा आज मैदान जिंकण्याच्या उद्देशाने पुण्यातल्या या रेंज हिलच्या मैदानावर आलेलो आहे. ते समर्पक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या वतीने पाहायला मिळालंय. पहिला 2 चेंडू 2 षटकार, पण विसरून चालला नाही. जुना खिलाडी आहे तो विजय पावले. अजूनही या षटकातल्या 4 संधी विजयकडे बाकी आहेत. बॅकफुटला गेले, बॅटच्या टोला कनेक्शन, पंच करायचं होतं, बॉल पोचतोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक थोडा स्ट्रगल करतोय, अजूनही बॉल गॅदर झाला नाही. उस्मानचा नकार आहे धाव घेण्यासाठी, कारण सुरुवात चांगली आहे षटकाची. सुरुवात बिघडवून चालणार नाही. 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 13. अगदी बरोबर तुम्ही उल्लेख केला की समोर देखील तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज विजय पावलेने 2 षटकार आले. त्यानंतर थोडंसं व्हेरिएशन केलं. आउटसाठी ऑफ स्टंपला बॉल ठेवला, तिथे सिंगल मिळाली आणि आता उस्मान पटेलसाठी बॉल टाकला जातोय. उस्मानसाठी चांगल्या टप्प्यावर बॉल होता, त्यानंतर फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बॉल थोडासा मागे चाललाय, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय तोपर्यंत सिंगलमध्ये. खरं तर उस्मानचा इरादा होता मोठा फटका खेळण्याचा, टायमिंग जुळलेला नाहीये आणि त्याचबरोबर सिंगल मिळते. सिंगलने धावफलक पोहोचले. स्कोर कार्डवर 14 धावा, जिथे 55 धावा बनवायच्यात. येस, एक्झॅक्टली, दॅट वॉज ब्युटिफुल डिलिव्हरी. हेच तर आवश्यक आहे आणि विजय पावलेकडून हेच कुठेतरी हवं होतं आणि तेच पाहायला मिळालेलं आहे. सुरुवात जरी अडखळत झाली, पण त्यानंतर परत येतोय या षटकामध्ये, पलटवार करतोय, डॉट बॉल हाताळून. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 14. विजय पावली राईट मोठी विकेटने ऑन साईडला पायावर टाकलेला बॉल उडवलाय. ताकद, नजाकत, सौंदर्य सर्व काही पाहायला मिळतं आणि म्हणूनच म्हटलं जातं मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. आसमानी टोला लगावलाय. येतोय षटकार.
सहकार्य लाभलेलं आहे. तसेच आमची पूर्ण टीम स्वप्नील माने, यश मोरे, कुणाल दांगट, चंद्रन मुत्तस्वामी, शिवाजी गायकवाड, सूरज कोरम, स्वप्नील कांबळे, यश माने, अथर्व गायकवाड, अजलान शेख, आदित्य अडसूळ, नंदू मेराम, आयुष कुडे, करण परब, अनिकेत दांगट, आदित्य रिकामे, अमित दांगट, तंबी, अमन सिंग, प्रतीक कांबळे, शुभम महाले, अभिजित गायकवाड, अजय आडते, उमेश लगड, संदीप ओव्हाळ, प्रदीप नैनीत, प्रशांत गायकवाड, निखिल धमाले, तसेच टिंकू बेलपवार, प्रमोद शेळके, केबिन अँथोनी, आयुष जाधव, आतिश गायकवाड, शिवम अभय रावल, अजय मशाल, सागर माने, कार्तिक सिंग आणि साहिल रणधीर या सर्व मित्रमंडळींचं मनपूर्वक आभार, कौतुक. या ठिकाणी वेगवेगळे स्लोगन्स येत आहेत आणि आयोजकांच्या परवानगीने आपण हे स्लोगन्स वाचतोय. तर प्रशांतजी, अजून एक स्लोगन आमच्या समालोचन कक्षामध्ये पोहोचलेलं आहे. येऊ द्या किती पण गती, इथे फक्त अशोक प्रजापती, असा एक स्लोगन आमच्याकडे आलेला आहे. तर हे खूपच चांगले बुद्धिजीवी अशी मित्रमंडळी आमच्या सोबत जुडलेली, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. खरं तर विकी पुजारी गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या बॉलवर एक धाव त्याने खर्च केली. हा देखील एक नामांकित गोलंदाज आहे. मोठी विकेटने पुढचा चेंडू आउटसाठी ऑफ स्टंप, थोडासा बॅकफुटला गेलाय, लॉफ केलाय, बॉल हवेत. योगेश वेनकरने एफर्ट दिलेत, परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. उस्मानच्या बॅटमधून येतोय हा उत्तुंग षटकार. लक्षात घ्या, मुख्य मंचाच्या मागे रस्त्यावर जी वाहनं उभी आहेत त्या सर्व वाहन चालकांना नम्र निवेदन करू इच्छितो की आपण कृपया आपली वाहनं जी आहेत ती वाहनतळात पार्क करायचे. फर्स्ट बॉलला 2 रन होते. येस 28 ऑन बोर्ड, 28 फॉर नन. अजूनही आवश्यकता आहे 27 धावांची आणि म्हणतात ना की पुढे जायचंय तर माघार घेऊन चालायचं नाही आणि जर आपल्या संघाला आधार द्यायचा आहे तरी देखील माघार घेऊन चालणार नाही. तर हेच कुठेतरी लक्षात ठेवून विकी पुजारीला गोलंदाजी करावी लागणार आहे. पहिलं षटक जे होतं विजय पावलेचं ते महागडं ठरलं, पण त्यानंतर त्याची भरपाई करण्यासाठी विकी पुजारीला ते प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न दिसत आहेत. बॉल विकेट किपरला चकवत मागे जातोय. थोडं स्ट्रगल फाईन लेगला पाहायला मिळालंय, पण या गोष्टी आता कुठेतरी टाळाव्या लागतील. कृष्णा सातपुते मागे होते, पण दरम्यान ही एक धाव पळून पूर्ण केलेली आहे जी बायची आहे. एकादवीची होते बाळ आणि धावसंख्या पोहोचते 29 धावा झालेल्या आहेत. खरं तर या चुका तुमच्यासाठी आत्ता खूप महत्त्वाच्या असतील. हे करून चालणार नाही, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाही आहे आणि अशा वेळेला जर तुम्ही खर्च केला तर कदाचित तुम्ही बॅकफुटवर जाऊ शकता. त्यामुळे प्रत्येक धाव या मॅचमध्ये मनीष सोन्यापेक्षा महाग आहे आणि ती तुम्हाला वाचवावी लागणार आहे. आकाश स्ट्रायकिंग एंडला आलाय. विकी पुजारी कॉम्बॉक्स एंडकडून राईट मोदी विकेटने विकीचा हा बॉल पुढे टाकलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न, भरपूर एलिव्हेशन, बॉल हवेत, डाऊन दी ग्राउंड आणि अखेर छपरा तोड. येतोय षटकार रणमितीलचा वन शॉट. तो ज्या फर्मने ज्या कंपनीजने ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य दिलेले आहे, आई श्री प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तुर्तास धावसंख्या झालेली आहे 35 धावा, 35 रन्स ऑन बोर्ड. षटकार खेचलाय आकाश जागीरने. बॉल खाली राहिलाय. लो बाउन्स, जशी चर्चा कालपासून आपण करतोय, ह्या लो बाउन्स फलंदाजांची झोप उडवतोय आणि दरम्यान ही लेग बायची धाव असणार आहे. एकादवीची होते वाढ आणि धावसंख्या जाते 36 वर. सामना अजूनही खूप काही सांगून जाईल, फक्त ते डेडिकेशन आता गोलंदाजांना बाळगायचं आहे कोल्हापूरच्या. विकेटची गरज असेल. पहिल्या विकेटचं पतन झालं तर तिथून मात्र थोडंसं कमबॅक होऊ शकेल. तो ड्रीम बॉल विकी पुजारीला टाकावा लागेल, कारण एखादा ब्रेक थ्रू जर मिळाला तर तिथून कमबॅक होऊ शकेल. उस्मान स्ट्रायकिंगला तयार होते. ओढी विकेटने या वेळेला बॅटची बहुधा कडा घेतली, त्यानंतर फ्लाइंग स्लिपच्या डोक्यावरून बॉल चाललाय सरळ. आपण पाहतोय थर्ड मॅन रिजनला कृष्णा सातपुते तिथे पोहोचेल, थ्रो करेल, तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या आहेत. आणि मनीष सर आता जर आपण पाहिलं तर फलंदाज सेट झाले आणि आता त्यांना एकंदरीतच बॉलचा अंदाज यायला लागलाय आणि त्यामुळे धावसंख्येला ते आकार देण्याचा योग्य प्रयत्न करतायत. याबरोबर 2 षटकर संपले आहेत. धावसंख्या 38 बिनबाद.
सन्माननीय भरतदादा टिंगरे अध्यक्ष पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. सन्माननीय आशिषदादा मारणे उपाध्यक्ष पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. सन्माननीय कैलासदादा लांडगे अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने बॉलचं सौजन्य. सन्माननीय रोहनदादा चौगुले 5,000 रुपये. सन्माननीय नितीनदादा पवार 5,000 रुपये. सन्माननीय शिवाभाऊ कांबळे सांगवी 5,000 रुपये. सन्माननीय आशिषभाऊ गोपाळ 11,000 रुपये. सन्माननीय राजाभाऊ कौलवार पंढरपूर यांच्या वतीने 5,000 रुपये. सन्माननीय PSI हर्षल कदम सर यांच्या वतीने 5,000 रुपये. सन्माननीय बबलूबाई शेख यांच्या वतीने 10,000 रुपये. सन्माननीय प्राजक्ताताई प्रशांत गायकवाड पुणे काँग्रेस महिला OBC सेल अध्यक्षा यांच्या वतीने ट्रॉफी सौजन्य. तसेच देवांश स्पोर्ट्सच्या वतीनं फायनलसाठी आम्हाला T-शर्ट स्पॉन्सर झालेले आहेत. खूप मान्यवर ज्यांनी या स्पर्धेचा हित जाणलंय त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. तसेच सन्माननीय शेखरजी मोरे यांच्या वतीने या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी 3,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य मिळालंय. सर्व महानुभाव व्यक्तींचं मनपूर्वक आभार. 12 बॉलमध्ये 17 धाबांची गरज आहे. खरं तर आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचा देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा या ठिकाणी पूर्ण होऊ शकते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. बोला नेम जावेद. जावेदचा पहिला बॉल लेग कटर टाकण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल वळण घेतोय. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर निघाला बॉल आणि पंचांनी लगेच निर्णय दिला. येस इट इज अ वाईड बॉल. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेबरोबरच धाव फलक पुढे चाललाय. 39वर 12 चेंडू आणि आता रन बनवायचे असतील 16. जावेद राईट मोदी विकेटने. जावेदकडे चांगली बॉल ग्रिपिंग आहे. खरं तर आपण पाहिलं तर पण त्या बॉल ग्रिपिंगवर कंट्रोल असणं गरजेचं आहे. आणि म्हणतात ना की परिस्थिती जेव्हा जेव्हा बिकट होते अशा वेळेला तिकट गोलंदाजी करणं आवश्यक आहे. आणि आता ती आवश्यकता ओळखून जावेदला तो अटेम्प्ट घ्यावा लागेल. कारण जर हा सामना जर पराभूत झाला तर या स्पर्धेला रामराम ठोकावं लागेल. म्हणूनच जर टिकायचंय तर आपलं 100% योगदान द्यावं लागेल गोलंदाज जावेदला. ह्या षटकावर विशेष लक्ष कोल्हापूर संघाला द्यायचं आहे. चांगला लेग कटर आहे आणि यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर टॉसअप होतोय. विकेट किपर चांगल्या पद्धतीने बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न करतो. हे डॉट बॉल्स खूप आवश्यक आहेत भारती स्पोर्ट्स कोल्हापूरसाठी. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला. बॉल ज्या पद्धतीने पडला खरं तर फॉलो केलं फलंदाजाला. माहीत होतं की आउटसाइड ऑफ स्टंपचा शफल होऊन खेळणार आहे आकाश आणि अगदी त्याला फॉलो करत असताना खूप चांगला बॉल डिलिव्हर्ट केला जिथे डॉट बॉल आलाय. संजीवनी देणार बॉल. त्यानंतर पुन्हा एकदा लेग कटरचा वापर करायचा होता. भरपूर टर्न केलाय. खरं तर पाऊस नाही आहे. रबर बॉलचं क्रिकेट आपण पावसातून खेळतो. पाऊस नाही आणि त्यामुळे खेळपोटी कोरडी आहे आणि अशा वेळेला बॉल वळवत असताना थोडीशी चूक होते. जास्तीचा टर्न झाला. अतिरिक्त एक धाव मिळते. धावसंख्ये एका अतिरिक्त धावेबरोबरच 41 धावा. जादू तुमच्याकडे आहे पण ती व्यवस्थित वापरता आली नाही तर काय उपयोग पडता. वापरले पंच केले बॉलला आणि आता जावेदच्या खात्यात जाते विकेट. आणि सामन्यामध्ये आता हा टर्निंग पॉइंट ठरेल का हा प्रश्न माझ्या मनामध्ये. आकाश जांगीड बॅक टू पॅव्हिलियन. आवाज मायबाप क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचं देखील चांगलं योगदान आहे. आपले देखील धन्यवाद. पहिला ब्रेक थ्रू जो दिला गेला आहे आणि यासाठी मनीसर असं म्हटलं जातं ना कद बडा ना पद बडा जो मुसीबत में खडा तो सबसे बडा. थोडासा संघ अडचणीत आहे आणि अशा वेळेला जावेदने खूप चांगला चेंडू टाकत असताना आकाश जांगीड जो सर्वाधिक विस्फोटक इथे होऊ शकत होता आणि असा एक मोठा अडसर दूर केलाय. त्यामुळे थोडासा इथे कुठेतरी कमबॅक करत असताना संघ पाहायला मिळतोय आपल्याला. भारती कोल्हापूर हा संघ पण तो आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. दिनू कांबळे आणखीन एक वादळ आहे आणि हे वादळ देखील थांबवलं जाईल का. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे तब्बल इथून पुढे 10 आणि 10 बॉलमध्ये रन बनवायचे असतील 14 मनीष सर. सामना रंगतदार होतोय आणि आज आयोजकांनी खरंच एक चांगलं काम केलं. एक व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी ती मेहनत केली. पंच केल्या बॉलला मिड ऑन नाहीये. एक्स्ट्रा कव्हर नाहीये. कव्हर नाहीये. त्याच्यामुळे बॉल येतोय लॉंग ऑफला. कव्हर केला जाईल बॉल तोपर्यंत पूर्ण होते. एक सिंगल एका धावेची होते. वाढ धावसंख्या पुसते ती म्हणजेच 42 या आकड्यावर. आज गोपीचं सकाळपासून सर्व सामने 100% प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले आहेत कारण शेवटच्या बॉलपर्यंत सर्व सामने पोहोचलेत आणि हा सामना सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत जाण्याची शक्यता वाढली आणि म्हणूनच ही स्पर्धा सातत्याने चर्चेत राहिली. जावेदचा पुढचा चेंडू यावेळेला देखील थोडासा बाहेर ठेवला बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाला. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं खरं तर म्हणे सर पण पंचांनी सांगितलं की तटस्थ आहेत. हा वाईट बॉल आहे. एजाज कुरेशी सध्या पंचांच्या निर्णयाविरुद्ध थोडंसं अपील करतोय जरूर परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम असणार आहे आणि पंचांनी ते सांगितलंय इट्स अ वाईट बॉल. म्हणजेच आता एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये मिळणार आहे आणि अतिरिक्त धावीबरोबरच धावफलक देखील पुढे चाललाय जिथे धावा झालेल्या आहेत 43 धावा आणि समीकरण येऊन पोहोचले 9 चेंडू
तुम्हाला धावा बनवायचे असतील 12 धावा. 9-12 इक्वेशन असं सेट झालेलं आहे. जावेदने एक चांगलीच कामगिरी या षटकामध्ये केली, पण लांबलेलं षटक राहिलं जावेदसाठी. वेग वाढवलाय, नियंत्रण चुकलंय आणि सातत्याने वाईट बॉलची हाताळणी आणि आता डोक्यावर हात जावेदचा आणि आता एक धाव अजून कमी झाली. आता इक्वेशन बदलते, आवश्यकता आहे 9 चेंडू 11 धावा. खरं तर ही चूक केलेली आहे. आयुष्यात आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. हे मी करू शकतो, हा तुमचा आत्मविश्वास झाला आणि हे फक्त मीच करू शकतो, हा अति आत्मविश्वास झाला. आणि तो आत्मविश्वास गरजेचा आहे. थोडासा बॅकफूटवर जरूर गेला जावे, ज्याने आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केली. उस्मानसाठी या षटकातला पुढचा चेंडू. ओ हो हो हो, टप्पा पडल्यानंतर फिंगर रोल केली. खरं तर या चेंडूची गरज होती मनीष सर. आतापर्यंत जे चेंडू टाकले ते थोडेसे बाहेर निघाले आणि आत्ता जो चेंडू टाकला अतिशय वाखाणण्याजोग होता. डॉट बॉल येतोय. कुछ पाने के लिए कुछ होना पडता है. वाईट बॉलची हाताळणी होते, पण त्यांचा इंटेंट क्लिअर आहे की मला फलंदाजाला बॉलपासून लांब ठेवायचंय. मनीष सर, तुम्ही उल्लेख केला की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. मी म्हणेन कुछ पाने के लिए कुछ करना पडता है आणि जावेदने ते करून दाखवलंय. करो करो करके दिखाओ. 8 चेंडू 11. हो, यावेळेस बघा स्लाइस केल्या बॉलला पुढच्या पायाला बॅलन्स करताना बॉल डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होते. दिनूचा नकार उस्मानला पूर्ण होते. फक्त एक सिंगल एका धावेचे होते. बाळ इक्वेशन बदलते. 7 चेंडू 10 धावांची गरज. कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम आहे. 7 balls and 10 runs required to win. सामना अद्याप संपलेला नाही. 7 चेंडू 10 धावा. क्रिकेट ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टिनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून आपण नेहमीच क्रिकेटवर पाहतो आणि हा चेंडू जर निर्धाव आला तर थोडासा दबाव मनीष सर बनू शकेल, परंतु शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरला जाईल, कशा पद्धतीची रणनीती राहील, समीकरण राहील, हे भरपूर प्रश्न आहेत आणि हा चेंडू त्या सर्वच प्रश्नांची उत्तरं देणार आहे. जावेदने या षटकात चांगली गोलंदाजी केली, काही खराब चेंडूने टाकले. दिनूसाठी हा पुढचा चेंडू. डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे जात असताना बॉल सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड पाठवलाय. वाह वाह वाह, क्लास दाखवलाय दिनू कांबळेने. अंबरनाथचा क्लास पाहायला मिळतोय. येतोय षटकार. आणि तो विश्वास जागरूक ठेवतो आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या झालेली आहे FM कंधारे किंग्स या संघाची 51 धावा. जिंकण्यासाठी आता 4 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 6. चला, कॅप्टन तयारीचे समर 11 आपले कॅप्टन तयारीत ठेवायचे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो समर 11चे 2 हात करेल. सन्माननीय सचिन बाड यांचं आगमन झालेलं आहे. NB ट्रॉफी घडवण्यामागे यांचं देखील मोलाचं योगदान आपण नेहमीच पाहिलेलं आहे. अजय आवळे सर असतील, अफजल मखदूम सर असतील, संदेश पाटे सर असतील, सचिन बाड सर असतील, रोहित हिंगे सर असतील आणि अध्यक्ष सागरदादा भिंताडे. आणि NB ट्रॉफीचं अनावरण उद्या 11 ऑगस्ट 2024ला संध्याकाळी 7 वाजता आपण नक्कीच पाहायला विसरू नका. कळेल की नक्की NB ट्रॉफी 3 मध्ये नवीन काय असेल. बॅक टू क्रिकेट. शेवटचं षटक. पहिला चेंडू कमी गतीने टाकला. स्लोपर कटर होता खरं तर. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. एन कटरचा वापर केला आहे गोलंदाजी मागवर दाखल झाल्यानंतर. आणि ज्या पद्धतीने मनीष सर तुम्ही उल्लेख केला, NB ट्रॉफी NB ट्रॉफीने ज्या खरं तर स्पर्धेने पुण्यातलं क्रिकेट एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि सचिनजी बाड इथे आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय. अडचण ही खरंच मोठी नसते, ती विचार करून मोठी बनवते. या ठिकाणी उस्मान सातत्याने प्रयत्न करतो, पण त्या अडचणीला सोपं करण्यासाठी गोलंदाज देखील तितकीच मेहनत घेतोय. एक धाव आलेली या जिंकण्यासाठी आवश्यकता फक्त 3 धावांची. बॉल शिल्लक आहे 4 चेंडू त्यांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. सामना अद्याप संपलेला नाहीये. इथून डॉट बॉल टाकायचे असेल गोलंदाजाला आपण पाहतोय. गोलंदाजी मागवर गोलंदाजी करत असताना आशिषला आपण पाहतोय वरती विकेटने. अजितचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. प्ले डाऊन दी बॉल. पकडलाय झेल एजाज कुरेशीने. दिनू कांबळीचा झेल टिपला आणि आता परतावं लागते दिनू कांबळीला. सामन्यामध्ये कलाटणी देणारा हा क्षण होता. झेल टिपलाय. विकेटचं पतन होत आहे. समीकरण येऊन पोहोचलंय. चेंडू असतील तुमच्याकडे 3 आणि आता धाबा बनवायचे असतील 3 चेंडू आणि 3 धाबा. सामना अजूनही गरमागरम आहे. जसा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर गरमागरम चहा आहे, तसाच हा गरमागरम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एक ॲडव्हान्टेज आहे भारती स्पोर्ट्स कोल्हापूरकडे कंपल्सरी चेसचा आणि त्याच ॲडव्हान्टेजचा फायदा उचलण्याची तयारी दिसते. आता इक्वेशन काय सांगते तर बॉल शिल्लक आहे 3, आवश्यकता 3ची. या ठिकाणी आता नवीन फलंदाज अयूब मैदानाच्या आतमध्ये येतोय. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही आपण हा सामना जिंकणार आहोत तेच प्रत्येकाच्या मनात घर करत असते आणि आता तेच कुठेतरी पाहायला मिळेल का. उस्मान अजूनही आपल्या शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळतोय आणि त्याच प्रयत्नांना आता अयूब साथ देईल का पाहूया.
आणि याच दरम्यान एक सन्मान, विशेष सन्मान आपण घेतो. NB ट्रॉफीचे मुख्य आयोजक म्हणून त्यांची भूमिका आपण नेहमीच पाहिली आहे. सचिनजी बाडसर या ठिकाणी आहेत. खरं तर त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. आणि त्यांनी स्वतः मोठा मनाचा मोठेपणा दाखवला असताना सांगितलं की मॅच कंटिन्यू राहू दे, मी थांबतोय तोपर्यंत. बॉलर तयार होतोय राईट मध्ये विकेटने. 3 चेंडू आणि 3 धाबा. आयुबसाठी हा बॉल आडव्या बॅटने खेळला, डिपले फिल्डर, बॉल सरळ पोहोचलाय सीमा रेषा पार आणि हा चौकार येतोय. चौकाराबरोबरच हा सामना इथे संपतोय. FM कांधारी किंग्सने हा सामना तब्बल 8 विकेट संघांचे हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आता जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आणि त्याचबरोबर एक विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहे आदरणीय सचिन बाड यांचा. आणि आमच्यासोबत जोडले जात आहेत शैलेश निवंगणे सर. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन अमित पलंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान इथे केला जातोय. आपल्या विनंतीला मान देऊन आईश्री प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी उपस्थिती दिली त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान. आणि लगेचच आपण पुढील मॅचचा टॉस इथे करतोय. सेमी फायनलचा टॉस असेल. चला, कांधारी किंग्स आणि समर 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन जवळ यायचंय.